तर आज वातावरण एक नंबर आहे हे बघू शकताय. म्हणून बाहेर शेड म्हटली की आज गाया पण बाहेर काढूया. आता गाया बाहेर काढायच्या त्या लालीला पण घेतो बाहेर. चला बघूया जागा बघून ठेवली त्या कसं कसं जोडते बघा. ही गँग अजून आता याचनी पण बाहेर काढायचं. लाली थांब लाली थांब लाली थांब. हाय बारक कुठे गेलं बारक. कारण की रायबाजी आहे राधा जायला बाहेर घेतले आणि हे आपलं खोंड झालं. हो का ऑइशो कुठे गेले बघा. इथनं पलीकडे गेलाय. थांब रायबा भाव आहे तुझा भाव आहे बाळा. ऐसा करने का नहीं कुछ करने का नहीं. चलो इधर है तुम्हारी मम्मी. इकडे 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 बाळा ये हुशा भाई ये बाळा ये अजून आवरायचं आहे. आला भैया इकडं आला इकडे पलीकडे ये देव बघा भाजी ए या हो कुणाला रायबाजी यायला लय मस्ती अजून उड्या मारते काय. ये बाळा होय ताय आहे तुझी आणि रायबाजी आहे बा. कशी रायबाजी काय का रायबा घेतोस तुला का निघालच रात गेला आता गेलं बाया त्याला त्याला आई दाखवू दिली तिला बा भाज्या जवळ दाखते. हे बघा बघा नाही भाज्या मारत हा हे बघू शकता. काय वैशिष्ट्य बारकी सगळी भाज्या जवळ जाते धर की ये तसंच आहे पुढं. भाज्या का डर लगता है तुमको हमको बाबऱ्या का डर लगता है. इकडे बाहेर आहे मला म्हातारी तुझी. कोणाला घेऊ रायबा जायला त्या कुट्टीला घेऊ का या तिथं तिला उड्या मारायला नाही काढेल मॅक कसं वाटतं बाया बाहेर काढली वा. थांब की गे थांब की तिला काय करून काय नको आली धरू का तिला जरा. नाही बघितलं जाईल सेम आहेच म्हटलं तशीच असणार ख्या नाही का. अगं हो की आलं किती काय ती कुठं लाली लाली इकडं आहे. चंगळ्या इकडं आहे तुझी नको मारते राधाजी आहे. लालीला आता मारलं लालीला मारलं म्हणलं आता. तिथं त्याला उचलूनच घेतो डायरेक्ट. हा त्याला ते आहे बी सोडा. तुझी आई त्याला पण आहे आता लालीला उचललेलं शिंगण मारते इकडे लाली. त्याला खेळायला आली होय आता नाही सोडत राहिला ह्यो. इकडे ही बघ गोंटा लगेच वर करतो. कसं आहे नुसती बैल नाही आमच्याकडे गाय आहे त्या गाय आमच्याकडे. नाद करायचं तर कसा गाया घेऊन हा नाही रे. हे बघा रायबाजी सगळ्यात मस्ती ही करते. आले बाहेर कसं भारी वाटतं त्यासल्या
मी काय म्हणतोय बाजाला चालून आल्या ती नको बाहेर घ्यायला काय तर झाली सुटली बिटली ग एखादी तरी नाही सुटत काय नाही सुटत. बाबऱ्या बरोबर रायबाला ठोका घ्यायचा तिथं बाबऱ्याला घ्यायचा. चला लाले याला का सोडायला नाही आधी सांगतो तुला तुझ्यावर भरोसा नाही याला गोंडाही ना गोंडाला बाहेर करते ती याला बघ किती पळून किती नको जाते कालपेक्षा आज लय गडी हा होय सवय लागायला लागली त्याला बाजाला ताप घालून बाजाला शेवटलाच गेले त्याला चालवून आणू ही 2 बांधू बारकी मग चालवायचो चलो जायचं नाही ना रस्ते त्यांचा दागा बघा की आलेला आपलं बारं झालं खेळायला बारक हे होय काय आणि ही बघा ही 4 आहे ती अजून त्याने कुठं बांधायचं चल आधी रायबाला घेऊ 2 नंबरला बाबऱ्याला घेऊ मग ठरवूया कुठं बांधायचं भैया बाबऱ्या शीट मागणं भरलाय बरं का मागणं होय हे बघ कसं झालंय मागणं दिसायला खाद्यात रायबात पण करू अहो बघा रायबाज हो आहे का मांड्या बघ कशा दिसायला आले आणि 3 दिलं तरी तावा पाहिजे सोडलं करतो रायबा शीट बारकाला ब्रह्मा एवढा दिसायला लागला काही हे बघ बघा आहे का व्हायच कमी राहिला नाही सीझन घे बघतो कसं यो थांब आता थांब गायांच्याकडे वारडतोय चलो ए चलो चलो अजून भाजीला व्यायाम द्यायचा आहे तुझ्या भावाला चालवून आणतो जरा हाय हाय चंगड्या हाय त्याला काय नाव सॉरी हा त्याला आकडूनच ठेव त्याचं लय शान आहे मारत नाही फक्त कधीतरी दरापणा करते बरं आता ह्याला बाबऱ्या शेटला कुठं बांधायला मुक्तीस हा यांचं बघा बस आपल्या मनात जेवती तसं झाले बघा बाबऱ्याची तब्येत भरा लागला उद्या बाबऱ्या ब्रह्मा रायबा आणि सुलतान 4 न्यायचे उद्या लवकर जायचं बाबा 8-9ला तर माग 9-10 शेवट 10 थांबायचं नाही टाइमपास करायचं नाही काय विश्रांती मिळते 4 नदी असल्यामुळं गेल्या रायबा बाबऱ्या परत ती थांबवायची लगेच सुलतान आणि ब्रह्मा परत मग आलटी पलटी मग ह्याला ना ह्याला 2-3 महिने जरा थांबू देस भद्राला आणि हो 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 हे जर थांबा हे जर शेअर करतो थोड्या वेळाला साहेबांचं त्याच कावा फेर आहे आता डोस पूर्ण झाला आहे त्यासने सोडू आकडे आज बसून अरे बाया काय म्हणतील माणसं यांना जाणार काय म्हणतील अजून 3-4 आता इथे म्हणणार आईला म्हणणार सगळी मिक्स आहे ती काळ आलंय लाल आलंय पांढरं आलंय कोस आलंय परत ते कुठलं भाज्या कुठला गाजरी ऐ चला आता कोण हे बघा हरीण नुसतं कान उभा करतो भाज्या म्हणणार काय चाललंय यांचं काय चाललंय काय यांचं हा बरं भाजी कोणाला भद्राला बांधू त्या डांबाला त्या तारला मग इकडे बांधू हा 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 तुला नाही बाहेर तुला बाहेर नाही भाई तर कसा झाला की हा बघतोय कसं
आपल्या दावणीचा हत्यार मला हे सगळ्यात चिकनं दिसतं ब्रह्माशीट. निघाले भाद्रा. तुम्हाला चालवून आणणार आहे साहेब आम्ही जरा, मग बाहेर बांधणार. सांगू कुठं बांधायचं झाला. सगळ्यात भारी हो इथं घे त्या डांबाला. ऐ आपण राधा बांधत होतो का याला. पुढं राधाला मध्ये बांधायचं. तुम्ही बघू शकताय बाहेर काढल्यावर कळते किती प्रजा आहे आपल्याकडे. होय अजून एक आता भाज्याला लागलं चालू आणून खरी असं बांधे आधी भैया, नाही रस्त्यावर जातील. अरे गाडी बिडी आडव येतील रे. ठीक आहे तर आता ह्या शेतला आम्ही जरा चालवून आणणार आहे मग बाहेर बांधणार आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा फरक पडला आहे का साहेबांच्या. म्हणजे आता सकाळपासून जरा उपाशीच आहे, काय त्याला अजून खायला घातलेलं नाही खाद्य वगैरे. हां 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 आता गैगत दिसत होता मध्ये मागल्या 15-20 दिवसापूर्वी. आता फ्रेश झाला आहे. आणि फेर रविवारी आता हा उद्याचा रविवार गेला पुढल्या रविवारी साहेबांनी फेर टाकणार आहे. कारण की 5 दिवसात 3-5-15 इंजेक्शन झालीत साहेबांनी. म्हणून एक आठवडाभर 10 दिवस जरा विश्रांती द्यायची. कसं होतं ऐक भाज्या लागलं की रे. टाप कुठं आहे साहेबांचा. अरे काय तुझं चाललंय. जायला तिकडे जायला तिकडे म्हणजे इकडे गेलं की पलीकडे गेले पलीकडे येते इकडे आले इकडे. बाबा ही की आता चलो. हा तर भाज्याला घेतला चालू आहे आता. जर कॉलेज बसणं नाही तर जरा त्या कॉर्नरवर आणतो चालवून. भाज्या जा निवांत. आणि भाज्याला टाकायचा भैया ह्यो रविवार जाऊन पुढल्या रविवार आहे ना. मग उद्याचा रविवार गेला की पुढल्या रविवारी भाज्याला फेर टाकणार आहे. बघू काय करू. आणि चालण्यात पण भरपूर फरक पडला आहे. पहिला लपकत चालत होता आता नाही व्यवस्थित चालतो साहेब. हे बघा आहे का भाज्या तुझा फळ बघायचा रे. भाज्या अरे रे भैया शेट डोळं आतुरली ती झपा बघायचं तुझ्या. काल कोणतं सबस्क्रायबर आलेले आपले 2 जण होते. मी कॅमेऱ्यात बघितलं. मी फोन आलेला त्यांचा दुपारी 1च्या दरम्यान नाही 12-12:30 दरम्यान. हां चालतो कसं मातीत बघ डांबरू चालत नाही कडेनं चालतं. भाज्या घेतलंच का मनात आता पळायचं नुसता पर मैदान परत आम्ही खेळून खेळून वैतागणार. पोरं म्हणणार आज सुट्टी आज नाही बाबा आम्ही येणार. अरे आज नाही बाबा आम्ही येणार जावा तुमचं तुम्ही. शिव नाही सुट्टीला दमू अजिबात लय शान आहे. शिव दमवतो पहिल्या 50 फुटात पहिल्या 50 फुटात दमवतो म्हटलं. गोळी गतून येतो अंतरायचं बाहेर. आता नाही मला पण वाटते नाही जात. बघ्या सुधारलं का आता तब्येत. ऐका नाही गेल बापू आपल्या दररोज बघण्यात आहे रे त्यामुळे आपल्याला कळत नाही. लय लागा बा लय जणांचा जीव आहे बरं का. परवा दिवशी तर सबस्क्रायबर आले ते म्हटले ते अजिबात धुवायचं नाही. मी लावून धुणार आहे त्यांना. नाही 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 धुवायचंच नाही आला अजिबात. धुतला की बिघाडते काम. म्हणते धुवायला लागणार पर्याय नाही. कारण जनावर फ्रेश होत नाही हो त्याशिवाय. अशा जोडीदार घ्यायला तुझा लागा मागे तुला बघितलं राखला की आवताचा जोडीदार.
बसून आहे दुसरा वय लागा दुसऱ्यापासून बसून आहे. फेऱ्यात कळते वळू येस मग तब्येत केली पाहिजे. तब्येत बसून असल्या होणार की तब्येत. रायबाची शेंगा अशी झाली पाहिजे तू बाजेगत अजिबात काय त्रास नाही शेंगाचं. हा खाली विचार कर बाजाचा जर पाय पडला पाय हे बघ डांबरी नुसता पाय टाकतोय तर का नाही असं वन उठते ती काही तुम्हाला आहे का म्हणजे पायाचं वन उठते त्या पत्र्याच पत्री मारले त्याचं आणि ह्यो जर पाय पडला आपल्या म्हणून बूट पाहिजे बाबा. रंजाचं नाही नकच काढलेलं अंगठ्याच फेरा टाका आला मीच बोलवलेलं ये म्हटलं काय गे ते बघितल्या बस काय कारण की ती महागाई कोंड दोन छुट्टी छुट्टी बरी ये जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे चल. कळलं काय वैशिष्ट्य मला काय कळ हे पण इसरीला दाव टाकायचं तापावल्या काय बाई थांब बरं थांब थांब कसं करायचं सांगतो तुला मी. त्या ह्याच्यावर जाऊया कॉर्नरला. काय करते रे बाई पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे त्याचा. हो तर बा चकड्याला कुठे झोपलाय म्हणा तुला. होय थोडंसं नुसतं केलं धडकी बरली आलाय आत्ता. बरं चला आता वस्तीजवळ जातो आपल्या आणि शेअर करतो कारण की बाबाला लावली स्पीड आता म्हणजे जरा चालायचं माझं जाताना स्पीड कमी होतं आता मागं माझी स्पीड लावली जास्त. आणि आपला नवीन आलेलं खोंड ती पण मोकळायला आली मोकळी आहे त्यामुळं फोन कोणाचा आला आहे टेन्शन येत असं फोन आली. दीपक दादा हॅलो बोला की तर लवकर जायचं आहे. नाही बाबा आता फेर चालू आठवड्यात 2 वेळा फेर मग मैदानात येणार आहे काय. चालतंय रायबाबर देतील काय फेरा गरीबासनी चालतंय की टाके मग हा ओके. तर आलेलो आहे इथे आणि बघा सासर दामण सगळी बावारली ती बाकी नंदी म्हणत असतील जेव्हा आम्ही असतो रे हे म्हणत असतील बाकी नंदी जेव्हा आम्ही शेडत असतो तेव्हा हे व्यायामला जातो जेव्हा हे शेडत असतो तेव्हा आम्ही व्यायामला असतो. अडकला वाटतं बाजारा कसं आहे नुसती खोंड नाहीत गाय पण नाहीत आपल्याकडे. ओके चांगल्या बघा चांगल्या नको सॉरी नाव ठेवायचं आहे. राय बघा तू ते काय 1.5-2 महिन्यात नाव पडतंय काय ह्याचं. लाली कुठं आहे हा लाली आहे लाली चारायला लागली लागा. चला घेतो बांधून आता आणि धुवायचं साहेबासून ऊन पडले कडक. ट्रॅक्टर डम्पिंगवर उभा राहिलो त्याशिवाय आपल्या फॅमिलीला दिसणार नाही व्यवस्थित. हे बघू शकता बघा इकडं लक्ष्मीची मुलगी लाली इकडं राधाची आई आणि तिचं ही बारकं बाळ इकडं ब्रह्मा इकडं अनबान शान बाज्या इकडं काय विषयचं नाही सगळ्यांनी माहिती आहे. इकडं भाद्रा इकडं बाबऱ्या इकडं रायबाजी आहे आणि कोकरात आहेत शेळ्या. चला आता आतलं सगळं आवरून घेतो आम्ही. Love the chase and the hunt and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up,
It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend of me. इथं साफसफाई करायचं चालू आहे. इथं मस्तपैकी झाल्या भाज्याला. इथं भाज्या डाबरा पडतो. इथं आता मोठा ढीक टाकला आहे मोरमाचा. आता ही सफाई करतो, जरा मोठी मोठी दगड काढतो इथली. आणि ही सगळी बाहेर आहे. बावरली बघा. आम्हाला अजून बाटी आणायला जायचं आहे खाली ट्रॅक्टर घेऊन. आणि लई दिवसातनं घाम फुटलाय पाहिजे. चला तर ही आपल्या फॅमिलीनं केळं आणली होती का? आम्हाला अजून कळालेलं नाही केळं कुणी आणली. काल केळं का नाही. तर विषय असा आहे, ही केळं आहेत का नाही, ही केळं काल इथं बांधलेली अशी बाजेची टाप होती त्याला अशी बांधलेली. तर ही केळं काल बसून होती अशी. तर मला वाटलं बाह्यानं आणली आहेत. परत बाह्या म्हटलं मी नाही. परत वाटलं डेपुडी आणली. डेपुडीने पण नाही आणलेली. तर काल परवा दिवशी काल मी बघितली म्हणजे परवा दिवशी केळं आणली. काल आणली ती. हा काल बघितलं. तर मला वाटतंय घरला गेलो का नव्हती ती. तर मी मग काल फॅमिली बघा आलेली ती. 2 जण होते. त्यांनी आणले असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण त्यांचा नंबर मी ओळखतोय. नंबर घावं ना. आणि आम्ही म्हटलं इथं गडी पण होतं ना आपल्यात कामाला. त्यांनी आणली त्यामुळे आम्ही हातच लावला नाही. म्हटलं त्यांची कशाला. बहुतेक त्यांनी केळं आणली असं आता वाटतं मला. कारण गाड्यांची असती तर गडी कालच घेऊन गेला असतं सुट्टी झाली. मला लोळून वाटतं. बरं चला घेऊया उरकून बरा बाहेर बैलासून ठेव खाद्य जाऊया बाटी आणायला. पाणी दाखवलं पाहिजे आता. पाणी नाही का तर वाजले तर 11 आता बरोबर. आणि बा कसं बारकं बसले. हे सलगरात असले का वाटतंय बरं. सलगरात गेले का वाटतंय. बारका कसं बसलं की त्याला आधी घेऊया काय बाया दापाल दे. हा इथं बांधे आई पुढं बांधे. येतो घेतो लाली पुढं. लालीला तिथं बांधूया. हा तर आज दिवसभर आम्ही बाहेर ठेवणार आहे. दिवसभर सगळी. आणि आज म्हणजे बघू उद्या पण असं जर वातावरण राहिलं तर उद्या पण बाहेर ठेवणार. लक्ष्मी इथं राधाजी आहे. राधाचं दुसरं बाळ ही. तर हे बघू शकताय सगळी बाहेर काढले कसं दिसतंय. सगळी गव्हाण मोकळी दिसते. तर ही अशी सगळी स्वच्छता केल्या आणि शांतता वाटते सगळी माझी बाहेर काढली. हे आता वाळायसाठी मॅट काढून ठेवलं आहे रायबाचं. आणि इकडं पण बघा कसं दिसते भकास. हो का अरे रे इथलं पण मॅट असं काढून ठेवलं आहे. आता अंधार पडला इथं दिसं ना. हे मॅट असं उभा करून ठेवलं इथं ही वाळायसाठी. चला आता निघालो आम्ही बाट्या आणायला खाली. कारण की बाट्या काल सांदोला ऊस त्याच्या बाट्या निघाली. त्या बाट्या आणायच्या आहेत. बाट्या आणली की परत 4 संध्याकाळी वैरण टाकायची गावाने बाहेरच खाली ठेवायचं आत घ्यायचे. तर ह्या साहेबासनी घेतला इथं आत. त्याला आलेलं तर बांधले. त्याचा डागा चालू झाला. आता काय पर्याय नाही. सवय लागू दे. चल मातीत पाहिजे साहेब जरा. साहेब तिकडे याला ट्रॅक्टर घेऊन. कारण की आम्हाला आणायच्या त्या बाट्या खालनं परत बाट्या जागेवर वाटल्या. आणि पाणी लावलेलं आहे. असा मेलेला ऊस काढला बघा. हे असं कांड्या आणि दुसऱ्या कांड्या बोललेत. शेट आहेत बाट्या इकडं आहेत. चला वैरण घेऊन आता घातला हा टी शर्ट. आई समालोचक आला. हा समालोचक आला. तेच म्हणणार होतं. समालोचक स्प्राईट घेऊन कुठे गाडी घेऊन निघालाय हत्ती गावात कापायला. पाणी बिधी घेऊन आला. पाणी बाबा सकाळचं उठले 1 लिटर आणि वैरण करताना 2 लिटर. जेव्हाच्या आधी 3 लिटर पाणी येतं. बरं समालोचकला म्हटलंय 1 वजन देतो बाट्याचं. बाट्या तेवढे आम्हाला घेऊन म्हणजे नेऊन लाग. ट्रॅक्टर नाही हे गंजलेलं करता पडलेलं थोडं आता ते नाही आता बंदच केलंय तोडायचं. मग ती राहून दे. तू येणार आहे काय बदल कसं ह्याची रचना नका ते की पण हे बांधलं पाहिजे. हे बांध की. तू बांधा नाही तोडायचं असतं तर सांग. तोडायचं नाही काय. तोडायचं नाही सगळं तयार आहे माल. अरे मग दोरी माझी देतो की बांधायला का टेन्शन घेतलंय नसतं तुम्ही कवळं बांधा की ट्रॅक्टर. हे काय आहे? हे असं वजी वजी बांधून न्यायचं म्हणजे बसतोय माल जास्त. बांधाय नुसते आळे तरी करायचे रचतो की मी नाही राहत. काय लागा बोलतोय. कशी दिसते आता आवड बघ. लक्ष्मी राय राय बाई भैया
राधाची आई कशी बघते पाडी झाले डिपोट मध्ये काय म्हणतो माहिती आहे का? निसर्गाची काय झालं म्हणून सांगायचं, पाडी झाली म्हणून सांगायचं. पाडी झाली, पाडी झाली. तुला कळालेलं नव्हतं म्हणतो पाड्या, तुला कळालेलं नव्हतं काय झालं विचार तोंडा विचार काय. मला सांगितलं पाडी झाले म्हणून सांगायचं. त्यालाच कळालेलं नव्हतं. मला मग तो श्रीशा हा त्या देव मंदिराविषयी पण आला होता हा पाडी झाली अरे ते मला सांगायला सांगितलं म्हणून बोललो. आपण तसा सिंपल माणूस आहे, आपल्याला काय कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही माणूस नाही आपण. हा नाही हॉटेल जायला कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही म्हणून आपण अकेला कशी. आपण नाही बस. आपली जिंदगी बघितलं तर लय खतरनाक आहे. 7 जनावरांचं आदल्या दिवशी नियोजन करायचं आणि मग बाहेर जायचं, कुठे जायचं तिकडे. होय बरोबर आहे. बर चला एक जण लागला पाडी मागायला, म्हटलं बाबा सारखे जाऊन विचार करतो मी आमची घरची मी किती ओपन गोटा करायला देशींचा ओपन गोटा भैया कसा आहे म्हणून पदवी मिळाल्या बाबा. कोणाला गो किल्लो तर म्हणजे दिलेलं नाही ती. नाही आमची किल्ले आली की फक्त मारायला राहिली, मी मारून दिलेली नाही. का का गेलं काय तिथे असं मी तेच करतो. कोणी सांगितलं काय येडा खोडा. गेलं भैया तुम्ही मग देशी गायला पैसे मिळते ती महिन्याला देशी गायला सरकारकडे मग तो आमची गोशाळा झाली आहे. ओपन करायचं रे. अरे गोशाळेला बाळा गाय किती लागते माहितीये का 50च्या वर 50-100च्या वर गाय लागते त्या मग 100 कशाला लागते ते? आपलं सारखी ओपन गोटा पैसे चालवते ती. कॅशने लाख मिळत असते तर आपल्याला 20 मिळते ते 1000. काय भैया आत्ताच अभ्यास करतो थांब. अरे 5-5 लिटर जर होय. गाड्यान गाया जर 5-5 लिटर दूध देत असल्या तर इतकं का आणि कुणाचं द्यायचं सप्लाय बरोबर आहे भावा चला काय माता आहे गो माता आहे. त्यातनंच केला रोज पाहतोय. आता बघ कॉफीला आदळमध्ये खाली एक नंबर राहिला बरोबर. हे कसे आहेत आपल्या गो माता इथं 3 आणि एक आहे लाली आता रायबाजी आहे कोपऱ्यात आहे का ती पडेल हा 6 महिने झाले. 1.5 महिन्यात येईल. म्हणजे त्याच्या आधी माझ्या घरात आणि एक ती म्हणते दोघं संकटच येतो मला दोघं संकटच भैया याचा बरं आपल्याकडे पसार आहे बघितले का काय दिवशी 4 का 5 आहे त्या विकीला 3 पाडी रे. हा म्हणतो की तुम्ही जर नाही तुला मी आरोप करणार आहे तुझा बच्चे बच्चे नव हे गावात हे फायदा होईल तुला हाक मारू लावायला हाता म्हणून कापाय सांगितले मला. मी मग परमिशन काढले. कोणाचं डेपुटीच हा लाव पुढे बघ लाव. लावतो मला म्हणला नाही ओके मग शेंड तू कुठून मग असं शेंड घ्या मला तिने खाऊ दे की माझी बी आहे की बरं की बघितलंच ना बोल यार तुला विचारायला आलो. तुझा नंदी कुठला टॉपचा नंदी कुठला आवडतो तुला का शेवट वेगा शेवट पांढऱ्या अवलाद आपल्याला लय आवडते. वेगा आमच्या घरात झाले कॉकटेल वेगाचा शेवट आवडतोय साहेबासनी आणि भैयाला बकासो बंड्याला वेगाचा शेवट. काय गे वातावरण 1 नंबर आहे आणि बघा कशी काढली त्या साईडला भैया आपला गेलेला इळा गावलेला आहे चोर गावला चोर मागल्या वर्षी इळा गेलेला आत्ता गावला. हा ह्यो जो इळा हातात आले ओळखलं नाव वाचायचं पडा खायलेलं असा हातात घेतले गेले मुंगे आले हातात लगेच कळालं इळा म्हणला मालकाच्या हातात आलो मी इळ काही आता इळा मिळा बरं झालं म्हणले हाक मारली. त्याला सोडून धार लावायला इमरे द्या 150 रुपये त्याला 5 असतं काय ऊस आपला मिळाला नाही रे माझा होय टाकून आणायला तर बघा कसं चालू आहे ट्रॅक्टर उचलतोय भैया शिस्तीत जाऊ दे शिस्तीत थांब जरा पुढे काढू दे सर ए बल्ल्या थांब जरा डोस खाऊ नकोस थांब जरा बल्ल्या बघू शकताय हा ना आता भंगारी हा ना आता किस्त राहिलंय मला काय हागवाने बसू आता जा रस्ता थोडा राहिला नाही आता जा बल्ल्याला असं केलं कारण की ह्याला बोलवलेला आम्ही बाटेने ह्याला आणि बाबांना गावातच तोडले त्याच्यासाठी म्हणून लावले डोसक्यावर वजन याचं म्हटलं त्यानं आपला फायदाच केला. तिथलं एक फार्म होतं ते तोडून नेलं आहे का आता इकडं आलाय बघा
एकटंच बराळते तिथं दारी बदलतो लागलीच. ओकेच. तर या सरीला की लावलं पाहिजे पलीकडच्या 2 सरी. चला चला आता दारी केली ती खाली, इकडच्या 5 सारे राहिली त्या, त्याला आता मागाल्यावर लावायची दारी करायची. आता 2 लावले 3 सारे राहिले त्या. आता जी वस्तूवर त्या 2 सारे पोचते त्या अंबोली शेटापासून इथं थांबते तुम्हाला पल्या राव्यापासून साईडला सर. कसं आहे खालच्या त्या झाल्यावर मग इकडे सोडावं. चला बसलेली का नाही ती वराडते कोण लादी का. तरी बेस इथंच निघाल नाही काढत तो पासवर बल्या थांबा. ठोका अजून आला का कुठं माग उलट उलट आला.